अतिशय महत्वाचा गणला जातो. शाश्वत मूर्ते तव शरणं, श्यामल सुंदरा तव शरणं, शेषभूषण तव शरणं, शेषशायी गुरु तव शरणं, असं ऋषी यांच्या ठिकाणी वर्णन करतात. अशा या गुरूंना शरण घ्या. गुरूंचं सेवा घडावी. ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग, उपासना या माध्यमातून जीवाचं कल्याण व्हावं हा उद्देश या ठिकाणी गुरूंचा दिसून येतो. मनुष्याने जो काळ आहे तो काळामध्ये आपण कसं सुखी व्हावं हे पाहायला पाहिजे. सुख कोणी देऊ शकत नाही. आहे यात सुख काय आहे ही पाहण्याचा दृष्टिकोन हवा. आणि मग योग्य ते मार्गदर्शन मिळाल्यावर तसं आचरणही घडलं पाहिजे. नुसतं बोलून काय उपयोग. जैशी स्थिती आहे तैसा परिमितार आहे, कौतुक ते पाहे संचिताचे, नाथ महाराज सांगतायत. जीवाला योग्य मार्गदर्शन घडावं, आचरण घडावं, ईश्वराची भक्ती घडावी हे या सांगण्यासाठी या ग्रंथाची रचना झालेली आहे असं वाटतं. गुरूंचं आणि भक्तीचं महात्म्य सांगणारा हा ग्रंथ आहे. ज्ञानचर्चा वारंवार घडत असतात. अलीकडल्या काळात त्याला सेमिनार, शिबिर वगैरे वगैरे काय नावं देतात. पण संसारातून अलिप्त कसं राहावं यासाठी कर्मयोगही सांगितला. भक्तियोगही आहे, ज्ञानयोगही आहे. यामध्ये महात्म्यांचा संवाद आहे. आणि म्हणूनच जरी हे चरित्र म्हणजे दत्तात्रयांच्या जन्माचा एकच अध्याय या ग्रंथात आहे. 5 अध्यायामध्ये श्रीपाद वल्लभांचं चरित्र आहे आणि उरलेलं सगळं जे काही अध्याय आहेत त्यामध्ये नरसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापूर यांचं वर्णन आहे. वैशिष्ट्य असं आहे, सर्व संप्रदायामध्ये सर्व संतांनी धर्मांनी सुद्धा भगवान दत्तात्रयाचा अवतार हा ग्राह्य समजलेला आहे. त्याला महत्व दिलेलं आहे. सगळेच जण त्यांनी स्वीकारलेला आहे. भगवान दत्तात्रयांनी सुद्धा अनेकांना उपदेश केलेला आहे. आपल्या मातेला उपदेश करताना महाराजांनी पुष्कळ काही सांगितले. भागवतातल्या देवहूती आणि कपिलांच्या संवादाची आठवण त्या ठिकाणी होते. असा विलक्षण भाग त्यामध्ये आहे. या भूतलावरती ब्रह्मा विष्णू महेश असं एकत्र दैवत आहे आणि ते म्हणजे दत्तात्रय आहे. स्मृतुगामी दैवत आहे. स्मरण केल्याबरोबर तात्काळ त्या ठिकाणी आपल्याला प्रसन्न करून देणार, पावित्र्य संपन्न करणार असं दैवत आहे. दृश्य स्वरूपात मानवाला ते होऊ शकतं, परंतु ती पाहण्याची पातळीवर आपल्याला जायला पाहिजे. मानवी चक्षुंनी ते होऊ शकतं. यासाठी आंतरिक
बाह्य शक्ती आंतरिक आणि बाह्य रंगाने त्याच्या ठिकाणी सुचिरभूतता असणं आवश्यक आहे असं परंपरेचं मत आहे. दलादन ऋषी म्हणतात, त्यागी भोगी महायोगी सुख दुःख विवर्जिता सर्वत्र सिद्ध संकल्पो जीवन मुक्तो अतवर्तते. जीवन मुक्ती करून देणार आहे. अज्ञानाचा काळाचा प्रतिबंध झाला पाहिजे. कर्माला प्रतिबंध असतो. संसाराची आसक्ती हे अज्ञानाचं कार्य आहे आणि म्हणूनच भक्तीचाही प्रसार झाला पाहिजे. लोकांची बुद्धीही शुद्ध झाली पाहिजे. भगवत भक्तीने ती होत असते. चित्ताला समाधान वाटत असते. आपल्या सर्वांच्या अंतर्यामात बसलेल्या श्रीहरीच्या कृपेने आपल्या अनुग्रहाने हा सप्ताह पूर्ण करायचा आहे. श्रवण भक्ती फार मोठी आहे. नवविधा भक्तीमध्ये श्रवणाचा महिमा फार मोठा गायलेला आहे. धर्मापेक्षाही श्रवण मोठं आहे. भगवान श्रीहरी श्रवणाने प्राप्त होतात. सत्यता, सुचिता, निग्रह, विनय हे गुण कथा व्रत ऐकणाऱ्याला प्राप्त झाले पाहिजे. संसारातून मुक्त होण्यासाठी याच्या मधल्या कथा सगळ्या आपल्याला मार्गदर्शक, प्रेरक, भक्ती वाढण्यासाठी उपकारक ठरणाऱ्या आहेत. साधनेने, तपस्याने स्वतःची पण पात्रता वाढली पाहिजे. यासाठी या ठिकाणी त्यांनी हे सगळं सांगितलेलं आहे. विश्वगुरु आहे दत्तात्रय. भगवान दत्तात्रय विश्वगुरु आहे. भावभक्तियुक्त चरित्राला भिडताना साधकाजवळ भावनेचं बळ पाहिजे. अंतर्मुखता असावी लागते. भावनेचं बळ आणि अंतर्मुखता होण्यासाठी अंतःकरणाला स्पर्शही झाला पाहिजे. या गुरुचरित्रातील कथा लीला या अंतःकरणाला स्पर्श करणार नाही असं नाही. पण एकच त्या ठिकाणी महत्वाची शक्ती हवी आहे. श्रद्धा असली पाहिजे. या देवी सर्वभूतेषु श्रद्धा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. अश्रद्धा उपयोगी पडत नाही. दत्त संप्रदायात या अविनाशी आणि गुरुतत्वांचा विचार करणारा असा सगळा भाग आहे. ईश्वर आणि गुरु एकच असल्याची प्रचिती किंवा प्रणाली या संप्रदायात आहे. मग सद्गुरु किंवा गुरु हे कसे आहे? साक्षात चैतन्य असून आध्यात्मिक प्रगतीची दिशा दाखवणारे असतात. जीवाला शाश्वत सुख देणारे. त्यामुळे साधक हा सनात होतो. दृढ विश्वास दत्त संप्रदायात शतकानुशतके चालत आलेला. गुरुचरित्र हा उपासनाचा ग्रंथ आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या भागात जास्त प्रभावी त्याचं कार्य आहे किंवा उपासक आहे. आणि म्हणूनच आपण त्याचं चिंतन करणार आहोत असं आपल्या लक्षात.
श्रुते हरती पापा, केवळ श्रवणाने पाप नाही सोत, पुण्याचं संवर्धन होत. ग्रंथ प्रासादिक आहे, भावानी मनानी चिंतन मनन श्रवण करून बोध करून घ्यायचा. भोळ्या भाबड्या भावनेने सुद्धा तो व्यर्थ जात नाही. बोधज्ञान होणार नाही, पण व्यर्थ जाणार नाही. यासाठी भक्ती ज्ञानपूर्ण बनणं आवश्यक आहे. त्याची परिणती वैराग्यात झाली पाहिजे. तुकाराम महाराजांसारखे महंत महात्मे त्यांच्या जीवनामध्ये दुःखाची परिणती वैराग्यात झालेली आहे. नाही तर अलीकडे ऐकायलाही येतं, गमतशीर आहे सगळं ते. का हो हा मनुष्य असा दुर्गुणी का झाला, एकदम काही नव्हता तसा नशाबाज का झाला? अहो काही नाही, काही 1 वर्षापूर्वी त्याच्या मंडळी गेल्या, त्यामुळे तो असा झाला. इथे तसं नाही. म्हणून दुःखाचं परिवर्तन हे आमचं सुद्धा सुखामध्ये वैराग्यात झालं पाहिजे. वैराग्य हे सुखसंपन्नतेचं एक लक्षण आहे. हा भाव त्या ठिकाणी असला पाहिजे, हे लक्षात घ्यायचंय. सिद्ध सरस्वती हे नामधारक आहेत. हा ग्रंथ निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून सिद्धीस जाण्यासाठी प्रारंभाला इथे वंदन केलेलं आहे. वैशिष्ट्य एक, 1958-59 साली भगवान श्रीधर स्वामी महाराजांनी, तेही साक्षात दत्तावतारीच होते, गाणगापूरला पौष द्वितीया ते माघ प्रतिपदा हा 500व्या शैलेश गमनाचा उत्सव स्वामी महाराजांनी केला होता. म्हणजे किती काळातला आहे थोडक्यात, म्हणजे आपल्या लक्षात येईल. अनेक सत्पुरुष आहेत दत्त संप्रदायात झाले, परंतु सांप्रदायिक परंपरेप्रमाणे थोडासा विचार केला तर अनेक पद्धतीने विचार मांडतात. भगवान दत्तात्रय कलियुगातले प्रधान 2 अवतार, श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज आणि नरसिंह सरस्वती स्वामी महाराज असाही एक अवताराचा कलियुगाचा भाग. त्याच्या पुढे अक्कलकोट स्वामी समजले जातात. त्यानंतर जर पाहिलं तर अनेक आहेत. टेंबे स्वामी महाराज आहेत. टेंबे स्वामी महाराजांच्या नंतरच्या काळामध्ये तसंच्या तसं आचरण करणारे भगवान श्रीधर स्वामी महाराज आहेत. आताच्या काळामध्ये असा इतका निस्पृह आचार संपन्न आपल्याला दृष्टोत्पत्तीस येत नाही. अशांच्या मध्येच हे नरसिंह सरस्वतींचं चरित्र आहे आणि त्याच्यामध्ये हा ग्रंथाचा जर विचार केला तर सिद्ध आणि नामधारक म्हणजे सरस्वती सायनदेवाच्या वंशामधला आहे. त्यांनी हे सगळं ग्रथित केलेलं आहे. आपल्याकडे मंगल वचन ग्रंथाच्या प्रारंभी करण्याचा प्रकार आहे. मंग हा धातू आहे संस्कृत मध्ये. गती देणं हा उद्देश.
आणि त्यामुळे मंगल वचन लिहिण्याची पद्धती या ठिकाणी असल्यामुळे तिथे त्यांनी पहिल्यांदा सगळ्या मंगल देवतेंना त्यांनी प्रार्थना केलेली आहे. प्रारंभाला गुरु महाराज सांगतायत, सिद्ध लिहिता सांगतायत, नामधारक लिहितोय, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री कुलो देवतायै नमः, श्रीपाद श्री वल्लभाय नमः, श्री नरसिंह सरस्वत्यै नमः, ओम नमो विघ्नहरा गजानना गिरिजा कुमारा, जय जय लंबोदरा एकदंता शूर्पणखा. प्रारंभ केला नाही. ब्रह्मा विष्णू महेशांची प्रार्थना केली. साधू संत पूर्वज आपले गुरु यांना वंदन करून आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे. ग्रंथकारांनी श्री गणेश, श्री सरस्वती, ब्रह्मा विष्णू महेश इत्यादी देवतांना नमन करून त्या ठिकाणी ग्रंथारंभ केलेला आहे. वैशिष्ट्य असं आहे, ऋषी मंडळींना सुद्धा त्यांनी वंदन केलेलं आहे. उभयपक्षी जनक जननी महात्म्य पुण्य पुरुषांचे अपस्तंभी शाखेचे गोत्र कौंडिन्य महाऋषी साखरे नाम विख्यासी सायन देवापासून याची निर्मिती सांगितली. सायनदेव हे नरसिंह सरस्वतीचे निश्चित भक्त आहेत. त्यांच्यापासून त्यांचा मुलगा नागनाथ, त्यांचा मुलगा देवराव, त्यांचा मुलगा गंगाधर आणि त्यांचा मुलगा आहे तो सरस्वती आहे. सरस्वतीच नाव नामधारक आहे. गंगाधर जनक माझा, कारण हा नामधारक लिहितोय. त्याला तळमळ लागलेली आहे. त्या 5व्या पिढीमध्ये तळमळ लागलेली आहे. अरे, आपल्याला आपल्या पूर्वजांनी ज्या दैवताची उपासना केली ते दैवत मलाही प्रसन्न व्हावं आणि सर्व गोष्टी मला कळाव्या, कथा कळाव्या, ही तळमळ लागली आणि घरातनं तो बाहेर पडलेला. चिंतन चाललेलं आहे. तोपर्यंत त्याला त्या ठिकाणी सिद्धांची भेट झाली. सिद्धांना त्यांनी विचारलं, आमचे पूर्वज असे असे गुरूंचे सेवक होते, मलाही ते सगळं ज्ञान व्हावं अशी त्यांनी प्रार्थना त्यांना केली. आपणही गुरु समानच दिसताय. गुरुवाक्य मज कामधेनु नाही, मनी नाही अनुमानू, सिद्धी पावणार आपण सुर नरसिंह सरस्वती. त्रैमूर्तीचा अवतार झाला नरसिंह सरस्वती नर. कवण जाणे याचा पार, चरित्र कवणा नवर्णवे. चरित्र ऐसे श्री गुरूंचे वर्णू न शके मी वाचे. अज्ञापना असे श्री गुरुचे म्हणून वाचे बोलत असे. मी आपली आज्ञा असं समजून त्या ठिकाणी आपल्याला प्रार्थना करतो. गाणगापूर निवासी नरसिंह सरस्वती दत्तावतारी यांची कृपा व्हावी अशी तळमळ त्याला लागली. एक मोठा तळमळ करणारा, तळमळ वाटणारा असा हा योगी साधक आहे. निर्धाराने गुरूंची दर्शन व्हावं, कृपा व्हावी म्हणून घरातनं बाहेर पडतोय.
सिद्धांची भेट होती. आणि त्यांचा संवाद सुरू झाला. इथे लिहिलं पण काही गोष्टी आहेत त्याचा एक अनुबंध आपल्याला सांगतो. कडगंजी हे गाव गाणगापूरच्या जवळच आहे. गुलबर्गा आळंद रस्त्यावर आहे, पण गाणगापूरच्या जवळ आहे. तेव्हा हा बहुतेक घरात बाहेर पडलेला आहे आणि सिद्धांची भेट झाली आहे. आम्हाला भागवताचं श्रवण करावं. बर, त्यांनी तिथे भागवत सांगितलं. वैशिष्ट्य काय? अण्णाबांनी बोलावं आणि दुसऱ्या दिवशी अण्णाबा यायच्या अगोदर तिथे त्यांच्या व्यासपीठावरती दासगणू महाराजांनी जे अण्णाबांनी सांगितलं ते सगळं काव्य रूपात लिहून काढायचं आणि ते सगळंच्या सगळं त्यांच्या समोर ठेवायचं. केवढी प्रतिभाशक्ती आहे बघा महाराजांची. आणि मग त्यावेळेला त्याच्यावरून मला असं एक लक्षात आलं की हेही असंच काहीतरी घडलं नसेल ना. सिद्ध सांगतायत, नामधारक लिहितोय, लगेच त्यांच्या पुढनं त्याची खात्री करून घेतली. हे सगळं श्रवण मनन चिंतन करायचंय, तत्वबोध करून घ्यायचंय, हृदयात साठवायचंय, आचरणात आणायचंय. श्रवण किंवा पठणाचा उपयोग हेच आहे, हे खरंही त्यात आहे. याच खरं नाव पुण्य आहे. भोळ्या भावानी भावडांनी उपासना वाया गेली नाही तरी उपासना समर्थ ठरू शकत नाही. या प्रासादिक ग्रंथामधून हे सामर्थ्य असतं, त्याचा लाभ होतो. त्याचा लाभ म्हणजे काय? तेवढाच वेळ म्हणून चांगल्या वातावरणात भावनेत राहतो. मनाला सुविचारांची ओळख होते, सन्मार्गाची गोडी लागते. प्रत्येक युगाच्या लीलेमागे काही ना काही रहस्य आहे. ती समजून घ्यावी या प्रवचनाच्या मागचा हा हेतू आहे. सावधपणे आपण सगळे जण हे श्रवण करू. ही त्यांनी आपली परंपरा नागनाथापासून सांगितली. महत्वाची एक गोष्ट आहे, सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपारूपणे अल्पदारिष्टता. नरसिंह सरस्वती स्वामींचा निज हृदयी असलेला श्रेष्ठ असा सायन देव आहे, शिष्य. कदाचित तेच तर यांचा नातू म्हणून जन्माला आलेले. आणि सरस्वती गंगाधर नामधारक, गंगाधर सरस्वती नामधारक हे जे सिद्ध म्हणून नरसिंह सरस्वती स्वामी महाराज प्रगट झालेले वाटतात. त्यांच्या या संवादातून गुरुचरित्र ग्रंथाची रचना निर्माण झालेली आहे. दिव्य ग्रंथ आहे. स्वामींचा जन्म आणि कर्मही दिव्य आहे, हे वैशिष्ट्य आहे. जीवाची कर्म जड असतात. दिव्य धर्माचे आणि तत्वाचे बोध आणि ज्ञान प्राप्त झालं की जड कर्म नष्ट होतात. श्री गुरु दत्तात्रेयांनी हे जनहितार्थ हा ग्रंथ लिहून घेतलेला. वैशिष्ट्य दुसरं आहे, दत्तावतार हा दुष्टांचा संहार, धर्माचं रक्षण यासाठी ना. सर्वांचं रक्षण तर आहेच, पण आचार पालन आणि ज्ञानबोध याची प्राप्ती ज्ञान करून देणारा म्हणून हा ग्रंथ आहे, म्हणून हा अवतार आहे तो दत्त
जीवात जीवाच्या कल्याणासाठी श्रीपाद वल्लभ आणि नरसिंह सरस्वती अशा प्रकारची अवतार परंपरा मी आपल्याला सांगितली. आचारो प्रभवो धर्म, धर्म प्रत्यक्ष आचरण करण्यावर भर दिलेला. धर्माचरण ही एक जीवनातली शिस्त आहे. शिस्त जीवाच्या कल्याणासाठी आहे. स्वैराचार जीवन हे पुण्यकारक नसतं, कल्याणकारी नाही. आणि यासाठी दत्त संप्रदायात संन्यास आश्रमाला अतिशय महत्व आहे. प्रत्यक्ष अवधूत सांगतायत यदुराजाला, जो जो दयाचा घेतीला गुण, तो मी गुरु केला दान, गुरुची पडले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. ही जणू एक प्रकारची प्रकृतीची 24 तत्वच आहे. सांख्य दर्शन यातच आहे. तत्वज्ञानाप्रमाणे आचार असावा, पण आदर्श उपासनेसाठी परब्रह्म निर्गुण ब्रह्माशी तादाकार होण्यासाठी सगुण वस्तू मूर्ती आवश्यक आहे. तसे हे जे गुरु केले म्हणतात ते काही जणांकडनं गुरु ग्रहण करण्यासाठी गुरु केले, अवगुण त्यागासाठी गुरु केले आणि ज्ञानप्राप्तीसाठी गुरु केले असं दिसून येते. नामधारकांनी गुरूंची भेट व्हावी म्हणून नामधारकांनी प्रवास केला. गुरुकृपा झालेली आहे. गुरु होय त्रैमूर्तीचे रूप आहे. आणि मग सिद्धांनी सिद्ध हे प्रत्यक्ष गुरु असावेत असं का वाटतं आम्हाला? त्याच कारण त्याच्यात 1-2 गोष्टी अशा आहेत की त्या स्वतः नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या मुखाने सांगितले की या गोष्टी बाहेर कोणालाही सांगू नका. तरी सुद्धा जर असं सांगितलं असताना शिष्य सांगणार नाही अशी धारणा. मग ही गोष्ट याच्यात आली कशी? याची झाली आहे साक्षात नरसिंह सरस्वतीच हे सिद्ध म्हणतात. त्यामध्ये मी त्यांच्याच वेळेला एक त्यांचा शिष्य होतो. सायनदेव, नंदी शर्मा, नरहरी आणि सिद्ध हे 4 प्रमुख शिष्यांची नाव आहे. त्याच्याशिवाय 13व्या अध्यायात ते 7 शिष्यांची वेगळी नाव आहे. ही 4 शिष्यांची वेगळी नाव आहे. तिथे 7 शिष्यांची नाव आहे. त्यांच्याकडे गुरु महाराज हे 7 रूप घेऊन 7 जणांकडे गेले असाही संदर्भ आहे. तो आपण वेळेला पाहणारच आहोत. वैशिष्ट्य या सगळ्या गोष्टींच्या मागे. म्हणून प्रारंभाला सिद्ध नामधारकाला कलीच्या प्रलय युगानंतरची घटना सांगताय, विश्व उत्पत्ती सांगताय. एका कल्पाचा प्रलय झाला. कमलोत्पन्न ब्रह्मदेवांनी तप केलं. सृष्टीची रचना झाली. वेद, ऋषी, पुराण, युग यांची रचना झाली. प्रत्येक युगाचे गुणधर्म सांगितले. कलियुगात गुणधर्म निश्चित केले. जे लोक मुख्यत्वे इंद्रियावर ताबा ठेवतील ते लोक कलीच्या मलापासून सावध होतील. हा फार महत्वाचा गोष्ट आहे. म्हणून कली प्रभावाने कोण त्रस्त होतील, कोण होणार नाही त्याचाही विचार केलेला. गुरूंचा कोप झाला तर देवादी कोणीही रक्षण करू शकत नाही. त्यासाठी एक गोष्ट त्यांनी सांगितली. अंगिरस ऋषींच्या आश्रमांमध्ये पैल मुनींचा पुत्र वेदधर्म, वेदधर्माचा शिष्य दीपक आहे, संदीपक म्हणून आहे. त्याने गुरूंची सेवा केली. एकदा शिष्यानी
त्या गुरूंनी त्याला सांगितलं की माझं पूर्वजन्मातील पापकर्म आहे, मला स्वतःच्या देहाने भोगून संपवल्याशिवाय मला मोक्ष मिळणार नाही. भोग संपेपर्यंत मला 21 वर्ष लागतील, मला एक रोग येईल, मी गलितगात्र होईन, त्यावेळी माझ्या देहाची कोणी शिष्य संभाळ करेल का, असा प्रश्न गुरु शिष्यांना विचारताय. मी त्यावेळेला काशीमध्ये राहणार आहे, तेव्हा हा दीपक जो आहे तो त्यांच्या ठिकाणी सेवेस तयार झालेला. मग ते काशीला मणिकर्णिका घाटावरती आले. पुढे त्यांना गुरु धर्माला कुष्ठरोग झालेला. दीपकांनी अत्यंत मनोभावे त्यांची पूजा केली, त्या काळामध्ये सेवा केली. त्या काळामध्ये चिरकोड आणि दलितगात्र झालेले गुरु सर्व लहरीप्रमाणे चालले, पण छळ मात्र शिष्योत्तमाचा होतोय. पण तो आनंदाने सोसतोय, कुठेही लक्ष न देता तो त्यांची सेवा करतो. असे अनेक वर्ष गेली. ही गुरुभक्ती पाहून काशी क्षेत्रातले विश्वनाथ शंकर हे प्रसन्न झाले. त्यांनी त्याला दर्शन दिले. म्हणाले, शिष्या संदीपका, मी तुझ्या गुरुसेवेवरती प्रसन्न आहे. मला असं वाटतं मी माझ्या आशीर्वादाने, कृपे गुरूंची व्याधी बंद नष्ट करतो, म्हणजे मग तुला त्या ठिकाणी सुखावं. लगेच त्याने उत्तर दिलं, महाराज, देवा देवादी देवा, गुरूंनी मला अशी आज्ञा केलेली नाहीये. मी वरदान त्यांनी नाकारलेलं आहे. शंकरांनाही नवल वाटलं. शंकरांनी विष्णूंना सांगितलं. शंकर परत गेले, विष्णूंकडे गेले, विष्णूंना घडलेली घटना सांगितली. अरे वा, म्हणाले, असा थोर शिष्य. भगवान विष्णू भक्ताधीन आहे. त्यांना कौतुक वाटलं शिष्याचं. बघूया तर म्हणाले, कोण आहे, आपण बघायला तरी जाऊ. बघायला परत आलेला आहे. विष्णू आलेले आहे आणि त्यांनी त्याला दर्शन दिलं. त्यावेळेला ते म्हणाले, अरे मी तुला कुठे इथे बोलवलंय, माझं काही भेटीची आवश्यकता नाही. येथे तुझ लागी बोलाविले कोणी, येथे तुझ लागी बोलाविले कोणी, येथे तुझ लागी प्रतिज्ञा वाचोनी आलसी का, प्रतिज्ञा वाचोनी आलसी का, येथे तुझ लागे बोलाविले कोणी, येथे तुझ लागे. हा जो भाव विठोबारायांचा पांडुरंगाला विचारण्यामागचा आहे, तोच भाव इथे त्या ठिकाणी होता नामधारकाचा. तुला मी बोलवलंच नाहीये, मनामध्ये तो म्हणतोय, पण आलाय, ठीक आहे, दर्शन आहे, पण मला तशी आज्ञा नाही, मी काही तसं म्हणत नाही, ही भावना त्यांनी व्यक्त केली. बरं म्हणाले, तू वर तरी बाप. म्हणाले, मला काही मागायचंच नाही, मला आता तुम्ही जर म्हणतात तर एवढंच फक्त बघा, गुरूंची सेवा माझ्या हातून शेवटपर्यंत घडेल, एवढाच आशीर्वाद द्या. बघ, मी विचारले तुला मला सांगायला पाहिजे, नाही सांगितलंच तर मी देणारच आहे. भगवंत होऊन देत आहे की
तुझं जे नाव घेतील, तुझं स्मरण जे करतील, त्या लोकांचे कष्ट दूर होतील. काय भाव दिलाय बघा, काय भावाला प्रत्युत्तर आहे बघा, भगवंताचं वरदान. अशा प्रकाराने हे सगळं सांगितलं. मग सिद्धांनी नामधारकाला सांगितलेलं आहे, बाबा रे, या ठिकाणी तुला जर काही वाटत असेल, तेव्हा त्यांनी एकूण 7 गोष्टी, 7 प्रकारच्या गुरूंच्या व्याख्या या अध्यायात व्यक्त केलेल्या आहेत. देव रागवले तर गुरु त्याचं रक्षण करू शकतात, पण सद्गुरु रागवले किंवा चिडले तर देवही त्याचं रक्षण करू शकत नाही. किती अधिकार दिलाय होता, गुरूंचा अधिकार त्यांनी दिले. यासाठी एक महत्वाचं आहे, त्यामागे प्रत्येक कथेमागे रहस्य आहे. शरीराच्या, इंद्रियांच्या आवडी निवडी, सुखाची इच्छा, दुःख टाळण्याची वृत्ती, अहंकार वगैरे बाजूला सारून स्वच समर्पण गुरुचरणी करावं लागतं. दैवी संपत्ती म्हणजे सर्व सद्गुण विकसित होतात. रामकृष्ण यांनी सुद्धा गुरूंकडून ज्ञान प्राप्त करून घेतले. गीतेच्या 2ऱ्या अध्यायात गुरुमहात्म्य जसं आलंय, त्या ठिकाणी येथेही 2ऱ्या अध्यायात तेच आलंय. बीजरूपी अध्याय. गुरूंची योग्यता फार मोठी आहे. गुरु ही व्यक्ती नसून तत्व आहे. गुरुतत्व व्यक्ती रूपात असतं. याचे यथार्थ ज्ञान झालं की गुरु व्यक्तीच्या ठिकाणी प्रकृती दोष हे तारक ठरतात. म्हणून गुरु हा लौकिक शाब्दिक ज्ञानात, मोक्ष शास्त्रातही पूर्ण ज्ञानी व अनुभवी असतो. तो सद्गुरु असतो, हे लक्षात ठेवायचंय. अशा पद्धतीने ते या ठिकाणी सांगतात. गुरु आणि देव हे एकच मानून भक्ती सेवा घडली पाहिजे. ईश्वराला मानायचं नाही असं नाही, पण गुरु श्रेष्ठ म्हणायचे म्हणजे भेदबुद्धी आली. बुद्धी अशी आहे की सर्वाचा अधिपती तो आहे, सर्व रूप तो आहे, सर्व देणारा तो आहे. मग भक्ती सोडून दुसऱ्या कोणाची भक्ती करायची नाही, तो वर कशाला पाहिजे मागायला, असं त्याला सांगायचं नाहीये. त्यामुळे विश्वेश्वर किंवा विष्णूंचा अपमान नामधारकाला करायचा नाहीये. विष्णूंना म्हणतोय, सद्गुरु बद्दल स्थिर दृढ भक्ती माझ्या चित्तामध्ये असावी. म्हणजे इतकी भक्ती असावी की विश्वेश्वर आले, विष्णू आहेत, दृढ भक्ती आहे, स्थिर आहे, पक्का निश्चय आहे. म्हणजे जीवाच्या ठिकाणी नित्यानित्य विवेक पक्का हवा आहे. यासाठी साधना चतुष्टायी करता आली पाहिजे. स्वतंत्र काही नाही. विष्णू गेले, वेद धर्म मुनींनी विचारलेलं होतं आणि म्हणूनच त्या ठिकाणी ते आलेले आणि मग विष्णू निघून गेले. गुरूंकडे आला. गुरुने विचारलंय त्याला, अरे वेळ का लागला तुला आज? मला ते म्हणाला, मला परवा शंकर भेटले होते आणि आज विष्णू भेटले. काय म्हणाले? असं असं सांगितलं मी, म्हणाले त्यांना. सद्गुरूंवर सेवा करण्याची अचल भक्ती द्या. वेदधर्म आनंदित झाले आणि मग त्यांनी संदीपकाचं नाव घेत 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 ते संपूर्ण आपल्या पापात मुक्त झाले, भोगात मुक्त झाले. म्हणून संप्रदायात वैशिष्ट्य हस्तस्पर्श आहे, मस्तकावर आहे, वेदज्ञान आहे, ज्ञानसंपन्नता आहे, जीवनमुक्त आहे. शिष्याचा गुरुभाव समजावा म्हणून गुरु सांगत आहे. सिद्ध नामधारकाला सांगत आहे. तेव्हा
ब्रह्मदेवानी कलीला सांगितलं, खरा जो गुरुभक्त असेल त्याच्या वाटेस तू जाऊ नकोस. कलीचंही वर्णन त्यांनी केले. बोध एवढाच आहे, जिज्ञासा निर्माण होणं आवश्यक आहे. यावरून सद्गुरूंच्या सामर्थ्याची कल्पना आहे. मुक्तांना ज्ञान मिळतं, समाधी ही सुख मिळतं. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाण ठेविला कर भोजना, मागती तुप पाव शेर पडिला विसर स्वप्ना. विसरून गेलो, परंतु मला स्वप्नात त्यांनी अनुग्रह दिलेला आहे. तसा हाही अनुग्रह होत असतो. भक्ती नैसर्गिक प्रेम हे ईश्वरावर असावं लागतं. अशी भक्ती स्वदेतूक असून शकत नाही. ही पराभक्ती आहे, हे लक्षात घ्यायचंय आणि त्याप्रमाणे आपण आपलं चिंतन करायचंय. हा भाग त्यामागे आहे. अशा प्रकाराने सिद्ध सांगताय. सिद्ध मुनींच्या पूर्वकथा सांगण्यामुळे नामधारकाच्या मनात दृढभक्ती निर्माण झाली आहे. निर्माण झालेली भक्ती दृढ झाली. त्यांनी सिद्धांना आपले गुरु करण्याची विनंती केली. सिद्धांनी त्याला आशीर्वाद दिला, आपण गुरुचरित्र रूपी अमृत सेवन करून तृप्त राहतो आणि नामधारकाचे जे गुरु त्याच्या बरोबर असतात ते सांगितलेले आहे. नामधारकाला गुरुचरित्र ऐकण्याची उत्कंठा लागले. सिद्धांनी गुरुचरित्र पठणाचं श्रवणाचं महात्म्य सांगितलं. भीमा अमरच्या संगमावर पिंपळ वृक्षाखाली बसून उपदेश चालले. नामधारकांनी सिद्धांना प्रार्थना केली, महाराज आमचा उद्धार करा. त्यावेळेला सिद्धांनी गुरुसेवा करण्याचं महत्व समजावून सांगितलं. गुरुचरित्राच्या प्रभावाने अपर कल्याण होतं. पूर्व पुण्याईमुळे गुरुचरित्र ऐकण्याची उत्कंठा उत्पन्न होते. गुरुसेवेने ऐत्या ऐहिक प्रापंचिक व्यवस्था ही व्यवस्थित होती. त्रैमूर्तीचा अवतार कलियुग मनुष्य रूपाने प्राप्त झालेला आहे. विष्णूंनी अंबरीश राजासाठी, आपण भक्तासाठी अवतार घेण्यास दुर्वास मुनींनी सांगितलं. भक्तवत्सल श्रीहरीचे 10 अवतार कसे घेतले सांगून सिद्धांनी नामधारकाला म्हटलं, अंबरीश ऋषींची भार्या अनुसूया हिच्याकडे कपटवेशाने आलेले ब्रह्मा विष्णू आणि दुष्टाशासन हे अवतार आहेत त्यांचे. परंतु या तिन्ही देवांच्या अत्रींच्या आश्रमात अवतार कसा झाला हे सांगण्यास त्यांनी प्रारंभ केलेला आहे. गुरूंचं महत्व आणि गुरुचरित्राची थोरवी याच्यातून दिसून येते. दुर्वास महाज्ञानी आहे, विश्वामित्र ज्ञानी आहे, जमदग्नी ज्ञानी आहे, पण स्वभाव अत्यंत कोपिष्ट आहे. अशा ज्ञानी पुरुषांचा प्रकृती स्वभावात बदल नसतो. पण मग का असं होतं? हे ऋषी मंडळी इतके रागवून शाप कोणाला देतात? भक्ताला देतात. सामान्य माणसाच्या ते नादी लागत नाहीत. असे ऋषी देवाच्या नादी लागत नाहीत. परंतु देवानी वारंवार प्रगट व्हावं आणि आपल्याला त्याचं दर्शन व्हावं म्हणून तर कदाचित ते रागवत नाही. आणि म्हणून त्यावेळेला असं लक्षात येते त्यांचा राग देवाच्या प्रगटीकरणासाठी आहे, हे आपल्या लक्षात येईल. अशा प्रकाराने त्यांनी या ठिकाणी अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये काय घडलं असं त्या ठिकाणी विचारत आहे. यासाठी एक बघावं, ज्ञानी मंडळींच्या बाह्यवर्तनावरती फारस लक्ष देऊन ज्ञानोत्तर स्वैर वागावं असा नाही,
तर आपल्यासारख्या सामान्य माणसास मुक्ताची स्थिती, गती, गुणातीत माणसाची स्थिती सामान्य गुणबद्ध लोकांना कशी करणार यासाठी चिकित्सक बुद्धी न ठेवता दुरून त्यांना नमस्कार बघत मुक्तांचं मुक्तपण स्वतः मुक्त असून जगत असतो. इतरांना ते कळणं कठीण आहे. ज्ञानोत्तर अवस्थेत लोकाचाराला धरून वागणारे सिद्ध पुरुष असतात. या ठिकाणी अवतार हेतूची गरज सांगितली. भगवान दत्तात्रय असेच अवतारी आहेत हे सांगितलं. एकूण 10 अवतारांचं वर्णन सांगून त्यांनी आता दत्तात्रयांच्या धर्माचा विषय सांगितला. सिद्ध मुनींनी दत्तात्रयांचा अवतार कसा झाला हे सांगितलं. पूर्वपीठिका सांगून झाली. ब्रह्मदेवांनी सृष्टीची रचना केली. सुरू कशी झाली हे सांगून सप्तर्षींचा जन्म सांगितला. त्यातील अत्रि ऋषींची भार्या अनुसूया हिचं वर्णन केलं. तिच्या पातिव्रत्याचा तपाच्या योगांनी सर्व देवांना तिचं भय उत्पन्न झालं. ब्रह्मा विष्णू महेश आश्रमात आले. सत्व पाहावं म्हणून आलेले भिक्षूंची रूप त्यांनी घेतली. अत्रि मुनी अनुष्ठानास गेले होते. ते पाहून अनुसूयेकडे भोजन द्या अशी त्यांनी मागणी केली. स्वयंपाक तयार केला आणि सांगितलं आपण पानावरती या. तेव्हा ते म्हणाले तू नग्न होऊन आम्हाला अन्न वाढा. धर्मसंकट होत. अनुसूयेने विचार केला. मागणी सामान्य नाही. भिक्षुक बालक आहे. संकल्प केला नग्न होऊन वाढण्याचं ठरवलं. तिच्या संकल्पांनी ते बालक रूप होऊन खेळायला लागले. त्यांची क्षुधा वाढलेली आहे. स्तनपान देऊन तिने त्या ठिकाणी त्यांना संतुष्ट केले. अंगाई गीत अनुसूया माता म्हणू लागली. तोपर्यंत अत्रि ऋषी आले. त्यांनी आपल्या झोपडीच्या खिडकीतूनच पाहिलं तर 3 बालकांबरोबर माता अनुसूया त्या ठिकाणी गुंतलेली आहे हे लक्षात आलं. पण हे बालक कोण होते हेच त्यांना दर्शन झाले. अशा प्रकाराने झालं आणि शेवटी संध्याकाळच्या वेळेला विश्वकार्य करायचंय म्हणूनच त्या ठिकाणी ब्रह्मदेवांनी आपल्या अंशापासून एक मुलगा प्रकट केला. तो दुर्वास. दुर्वासामध्ये मौन झाला शंभू प्रथमेंद्र. ब्रह्मदेव तो झाला चंद्र, झाला तो उपेंद्र. दत्तात्रय जो वीत निद्र तो तारक योगेंद्र. वासुदेवय चरण चिंतनी हो नित्य अनंत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. याप्रमाणे 3 जण त्यांच्या अंशापासून प्रकट झाले. दुर्वास म्हणाले माते मी या ठिकाणी तपस्येला जातो, तीर्थयात्रेला जातो. ब्रह्मदेव म्हणाले आम्ही गगनामध्ये राहून सदैव तुमचं दर्शन घेऊ. बोलवाल त्यावेळेला येऊ. विष्णू हे दत्त रूपाने अनुसूयेकडे राहिले. परमानंद रूप विष्णूंचा आहे. स्वस्वरूप दत्त आहे. हिरण्यगर्भ आपो नारायणाचं हे रूप आहे हे समजलं जातं. अशा पद्धतीने दत्तात्रयांचा जन्म झाला असं या ठिकाणी सिद्धांनी नामधारकाला सांगितलं. बरंच
स्वधर्म स्वकर्म स्वकर्तव्य करीत असताना देव आपोआप आपल्याकडे धावून येत असतो याची खात्री आणि भाव हा दृढ असला. स्वे स्वे कर्मण्य विरतः संसिद्धी लभते नरः. कर्मयुक्त अधिकारी म्हणजे खऱ्या भक्ताईचा उपयोगी असते. अनुसया पतिव्रता होती. तिचं सत्व पाहण्यासाठी तिघजण तिथे आले. तिच्या तपस सामर्थ्याने संकल्पाने तिथे बालक झाले. परमात्मा दत्त रूपाने प्रगट झाले. म्हणून स्त्रियांचं भूषण काय आमचं धर्मशास्त्र सांगतं. केशभूषा, अंगभूषा आणि वस्त्र सौंदर्य प्रसाधन ही शोभा नाही. तरी पण सती अनुसूयेचं सौंदर्य हे प्रसिद्ध पावलं. तपामुळे व्रतामुळे त्या ठिकाणी अनुसूया हा मोक्ष, वैराग्य, आत्मयुक्त संपन्न असं तिचं आचरण आहे आणि त्यामुळे देवच तिला भेटीला आलेले आहेत असे या ठिकाणी दिसून येते. श्रीखंड्या सुद्धा नाथांच्या घरी देवरूप असूनही भगवंत त्यांच्याकडे आलेले आहे. कोणता धर्म आहे तर वर्णाश्रम धर्म आहे, पतिव्रत धर्म आहे, पितापुत्र धर्म आहे, स्वामी सेवक धर्म आहे, गुरु शिष्य धर्म आहे, राज प्रजा धर्म आहे, व्यापारी ग्राहक धर्म आहे, विहित धर्माचरण असतं. ही शिस्त आहे. जीवनात शिस्तीला महत्व आहे. स्वैराचार धर्म नाही. यासाठी पतिव्रता धर्म, ग्रस्ताश्रम धर्म याचा प्रभाव आहे. पुण्यानी, तपानी आणि संकल्पात सामर्थ्य आहे. तपोधन आहे हा सिद्धांत त्यांनी दाखवून दिलेला आहे. अशा प्रकारचं हे स्वरूप त्यांनी त्या ठिकाणी प्रगट केलेलं आहे. त्रैमूर्ती दत्तात्रयांचा अनुसूयेचा पुत्रभाव म्हणून हा अवतार झालेला आहे. सिद्ध मुनींनी नामधारक शिष्याला भगवंताच्या 10 अवताराची एकूण माहिती सांगितली. विष्णूच्या अवताराप्रमाणे प्रत्येक युगामध्ये भगवंतांनी अवतार घेतलेला आहे. साधूंच्या उद्धाराचं, भक्तांच्या उद्धाराचं कार्य त्यांनी केलेलं. कलियुगामध्ये काय घडलं ते सांगतात. पिठापूर या दक्षिण भारतात अपळराज आणि सुमती या हे ब्राह्मण दंपत्य राहत होते. त्यांना पुष्कळ मुलं झाली. त्यातील 2च जगले, एक आंधळा आणि एक पांगळा. आपल्या कुळाचा उद्धार करणारा एखादा पुत्र असावा अशी त्या दाम्पत्याची इच्छा होती. एकदा त्या ब्राह्मणाकडे पितृश्राद्ध होते. धर्माचरण कर्माचरण शुद्ध या रूपाने त्यांचं चाललेलं. भोजन तयार झालं. ब्राह्मण आलेले नव्हते. भिक्षूच्या वेशामध्ये भगवान दत्तात्रयांनी भिक्षा मागण्यासाठी गेले. त्या स्त्रीने, सुमतीने त्यांना भिक्षा वाढलेली आहे. आणि जननी असं म्हटलेलं आहे. इष्ट कामना पूर्ण होतील हा आशीर्वाद दिला. तेव्हा ती म्हणाली, असं काय, तुम्ही पुत्र रूपाने माझ्या पोटी जन्म घेऊन माझं दैन्य दूर करा असं तिने मागणी केली. तेव्हा भगवान दत्तात्रय भिक्षू रूपात आलेले होते. दासू म्हणाले, जो पुत्र तुम्हाला होईल त्याच्या मनासारखं सर्व
तुमचं काही त्याच्यावर लादू नका, नाही तर तो निघून जाईल. एवढं त्यांनी सूचना दिली आणि तुम्हाला पुत्र होईल हे सांगितलं तेव्हा त्या सुमतीला मोठं आश्चर्य वाटलं. ब्राह्मण आले श्राद्ध कर्म व्हायचं होतं तरी भिक्षा वाटली. सद्गुणी पुत्र होईल, कुलाचा उद्धार होईल. परत माते म्हणतात या सर्वांच तिला वारंवार तिला त्या ठिकाणी पुनर्दर्शन होत होतं, स्मरण होत होतं. यथावकाश सुमतीला सुलक्षणी पुत्र झाले. त्याचं नाव त्यांनी श्रीपाद असं ठेवलं. बालपणीच तो वेदाध्यायनी झालेला आहे. विद्वानांमध्ये तो पंडित झाला. निसर्ग क्रमाप्रमाणे त्यांनी त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे आई वडिलांनी विवाहाचा विषय काढला. त्यांनी सांगितलं माझा वैराग्य स्त्रीशी विवाह झालेला आहे, मी तिचा वल्लभ आहे. तेव्हापासून त्यांना श्रीपाद श्रीवल्लभ म्हणू लागले. आपल्या बंधूंना, अंधाऱ्या पांगळ्यांना त्यांनी अमृतमय दृष्टीने उत्तम सर्वांग सुंदर केलेले. मात्या पित्यांची चिंता दूर झाली. उत्तर दिशेला ते निघून गेले, बद्रिकाश्रमात गेले आणि नारायणाची भेट घेऊन अवतार कार्य त्यांनी निश्चित केले. दत्त हे शुद्ध सत्व. त्यांच्या अवतारात ज्ञानमार्गाने कार्य जास्त प्रमाणात केले. ही तर युद्ध नाही, दैत्यांचा संहार करण्यास कामात रजोगुण अंश असतो. दत्तात्रयांचं कार्य साधना मार्गामध्ये बाधू शकत नाही. उपासक भक्त यांची प्रगती होण्यास तिथे विशेष मदत होते असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. त्यामुळे भगवान दत्तात्रयांचं शुद्ध स्वरूप मानलं आहे. तसं पाहता सत्व शुद्ध आणि तमोगुणाचं तेज एकवटून शुद्ध सत्वांश एकत्र आलेला. मातेचा, पुत्राचा, मातेशी, पित्यांशी प्रभू कार्यासाठी सुद्धा मोहिनी सोडावा लागतो. पुत्रमोहाचा त्याग करावा लागतो. प्रभूचं कार्य व्हायचं. या अध्यायात त्याचं दर्शन. रामावतारात दशरथ आणि अयोध्येतील प्रजाजनांना विलापाचा फटका बसला होता. कृष्णावतारामध्ये गोप गोपींनाही तसा विलाहाचा फटका बसलेला. नंद यशोदेलाही विरह सहन करावा लागला. जेथे सर्व जगाचे व्यापक हित असते तेथे अवतारी पुरुषांचा संबंध असणाऱ्या व्यक्तींना व्यक्तिगत मोह, लाभ, काम, ईर्षा यावर पाणी सोडावं लागतं, समर्पण करावं लागतं. याशिवाय देवकार्य होत नाही. टेंबेस्वामी महाराजांनी एकूण दत्तात्रयांचे 16 अवतार सांगितलेले आहेत. ते लक्षात घ्यायचं आहे. त्याचा स्वतंत्र एक विषय आहे. यथावकाश आपण बघू. अशा पद्धतीने प्रकाराने गुरु महाराजांनी हे कार्य केले. श्रीपाद वल्लभ बद्रिकाश्रमात गेले. तिथे नारायणांची त्यांची भेट झाली. अवतार कार्य पूर्ण निश्चित झालं. पुढे ते गोकर्णाला आले. ज्या ठिकाणी श्रीपाद वल्लभ, टेंबेस्वामी, रामदास समर्थ रामदास, भगवान श्रीधर स्वामी, नारायण पर्वतावरती एक गुफा आहे. तिथे या सगळ्यांच्या भेटी झालेल्या. योगायोगाने तोही लाभ आम्हाला झाला.
नारायण पर्वतावरती निळकंठाच्या रस्त्यावरती ही गुफा आहे. अतिशय अप्रतिम. भगवंताची लीला अगाध आहे. देवाने याचा पुष्कळ अनुभव दिला. नामधारकाला सिद्धाला गोकर्णाचं महात्म्य सांगितलं. रावण माता शिवलिंगाची पूजा करायची. एक दिवस त्यांनी असं बघितलं की आपली आई ही मृत्तिकेच्या शिवलिंगाची पूजा करते. तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी कैलासावरती उपासना केलेली आहे. कैलास मानस यात्रा ज्यांनी केलेली त्यांना याचा अनुभव येईल. मानस सरोवराला शेजारीच राक्षस ताल म्हणून तिथे सगळ्या दैत्यांनी उपासना केलेली आहे. आणि तिथून यांनी कैलास हलवलेला आहे असं वर्णन आहे. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी त्याच्या उपासनेचं वर्णन केलेलं आहे सगळं, पण कुठून केलं नाही. तर तिथे गेलं की कळलं. प्रचंड भीषण आवाज. तिथलं पाणीही पशु पक्षी कोणी त्या काळात असतात उपलब्ध ते घेत नाही. फार काळ तिथे सामान्य माणसाला राहताही उभं राहता येत नाही. इतकं कठोर वादळ असतं. आणि म्हणून तो राक्षस ताल हेच त्याचं नाव. हिरण्याक्ष, हिरण्याक्ष, रावण, कुंभकर्ण, अंधकासुर या सगळ्यांनी तिथे उपासना केलेली आहे शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी. काय विशेष बघा. आजही तिथले स्पंद हे अत्यंत कठोर आहे. अशा ठिकाणी त्यांनी केलं. आत्मलिंग प्राप्त करून घेतलं आणि ते तो घेऊन निघालेला. देवांना काळजी वाटायला लागली. आता काय करायचं, कसं थांबवायचंय. म्हणून गणपतीने त्या ठिकाणी गुराख्याचं रूप घेतलं आणि बालरूपात येऊन गायी राखण्याचं काम करतोय असं काम दृश्य निर्माण केलं. आणि त्याच वेळेला भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने सूर्य हा थांबवलेला आहे. त्याचा परिणाम असा झाला, संध्याकाळ झाली आणि कर्माचरणामध्ये अत्यंत कठोर आणि निष्ठावान असलेला हा रावण होता. संध्याकाळची वेळ झाली असं समजून म्हणाला संध्यावंदन केलं पाहिजे, असं करून चालणार नाही. म्हणून त्यांनी गुराख्य रूपात आलेल्या गणपती जवळ ते लिंग दिलं आणि तो संध्येला बसलेला. बराच काळ गेला, त्याला ते झेपेना. असं नियतीची योजनाच होती, देवांचं कार्यच ते होतं. त्याला सांगितलं मी 3 वेळेला हाका मारेन आणि परत येईन. त्या 3 वेळेत आला नसतं मी इथे जमिनीवर ठेवणार. त्यांनी सांगितलं नाही या लिंगाचं महत्व त्याला, पण त्यांनी सांगितलं आणि देवानी बजावलं होतं. जर ते लिंग ठेवलं तर ते लिंग जे आहे ते आत्मलिंग असल्यामुळे ते त्याच ठिकाणी राहील, तिथून आणू शकणार नाही. आणि तशी स्थिती तिथे झाली. ते तिथे स्थापन करायचं होतं समुद्र किनारी. आणि देवांची योजना होती, देवांचं कार्य होतं. देवाने ते केलेलं आहे. अष्टबंध म्हणून त्याला म्हणतात. त्यावेळेला त्यातला भाग सगळा उकलतात. अप्रतिम शिवलिंग पाहता आलंय, दर्शन झालंय. अतिशय अप्रतिम आहे. म्हणजे त्या लिंगावरती जो काही रावणाने पिळलेला भाग कसा असावा तो दिसतोय. फक्त वरून पाहिलं तर टोकन आकृती फक्त वर गायीच्या कानासारखा एक भाग फक्त वर तेवढाच आपल्याला इतर वेळेला दिसतो, अन्यथा नाही. 82-83 साली हा अष्टबंध अलीकडल्या काळात झाला होता, 1930 नंतर. असं हे आत्मलिंग अप्रतिम. म्हणून एक महत्वाची गोष्ट, विद्वान मनुष्य दुर्गुणी असला तरी महाभयंकर.
सापाच्या मस्तकावर मणी असला तरी घातक असतो, त्याप्रमाणे रावणाचं झालं मोठा तपस्वी, पण सिद्धी प्राप्त झालेला, परंतु शंकर प्रसन्न झाले. किती त्याचा जटाकटा संभ्रमं निर्जनी विलोलभीची वल्लरी विराजमान मूर्धनी धगत 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 ज्वल लिलाट लट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रती प्रतीक्षण. अतिशय उत्तम असं त्यांनी स्तोत्र त्यांच्यावरती रचले. अशा प्रकाराने असतं आणि म्हणून या ठिकाणी तपाचं सामर्थ्य त्याला येतं. कर्माचं फळ मिळणं हा देवाचा सिद्धांत आहे. मंत्रमय आणि मंत्राधीन देवता जपानी प्रगट होतात, प्रसन्न होतात. एकाग्र मनाने जप करणं हे तप आहे. हिरण्यकश्यपूंनी केलं, रावण कुंभकर्णानेही केलं. त्यामागे हेतू स्वार्थ त्रास देण्याचा होता, त्यामुळे ते तामस तप होतं, म्हणून त्यांचा नाश झाला. सगळ्या दैत्यांनी तपस्या केली, पण त्यांनी उपासना केलेली नाही आणि म्हणूनच त्यांचा शेवटी नाश झाला. भक्ती केली नाही म्हणून नाश झाला. कर्म केलं, कर्माचा फळ देणं हा देवाचा सिद्धांत आहे आणि म्हणूनच त्याला त्या ठिकाणी हे सगळं मिळालं तरी नाश झालेला. तापस कर्माचं फळ तापसी दुःखच. राक्षस तापसी वृत्तीचे होते. त्यांच्या स्वार्थासाठी सुखासाठी दुसऱ्याचा नाश करण्यास त्यांना आनंद वाटत असते. म्हणून ते दुसऱ्याला बुडवायला जातात, ते नेहमी स्वतःचा नाश करून देतात. हिरण्यकश्यपू रावण त्रैलोक्य विजयी होते. आलोट ऐश्वर हे त्यांच्या पुण्याचं फळ होतं. परपीडा पापरूपी फळ यांनी या ठिकाणी सर्वनाश केला. कंसाकडून प्रथम पुत्र मारल्या गेला. नारदांनी कार्य कसं केलं हे कळतं आपल्याला. पापसंचय झाला, कंसाचा बोध झाला. परमार्थ असो, प्रपंच असो, नियमबद्धता आहे, शिस्त असावी लागते, तारतम्य हवंय, विवेक हवाय. प्रपंच करावा नीट का, मग परमार्थ विवेक. अशामुळे आत्मघातही होऊ शकतो. अशा प्रकारचा विचार त्यांनी त्या ठिकाणी सांगितला. शिवलिंग तिथे स्थापन झालेलं आहे. ईश्वर केवळ वस्तुता असावी की विद्वत्तेचा चाहताने त्याला भक्तिभाव प्रिय आहे. म्हणून समर्थ म्हणतात, मना संकल्प मना पाप संकल्प सोडून द्या, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वची. ईश्वर केवळ त्या ठिकाणी असाच आहे. शारीरिक वाचिक तप न करता जे तप करायचंय त्याच्यात सात्विक बुद्धी प्रगल्भ राहील, मन देवाकडे लागेल हे बघितलं पाहिजे. सत्ता ऐश्वर्य भोग हे शाश्वत आहे, त्याकडे लक्ष देऊ. आणि म्हणूनच हा विचार त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेला. असा हा जो आहे त्या गोकर्णचं महात्म्य त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलं. आता गोकर्णचं पुढचं महात्म्य त्यांनी सांगितलं. नामधारक सांगतात, ज्यावरी असेल गुरुची प्रीती, तीर्थ महिमा ऐकणे चित्ती, वांछा होत असे ज्ञानज्योती, कृपा सिंधू गुरुराया. मला या गोकर्ण क्षेत्राचा महिमा आपण सांगितला, पण तो आणि कधी तिच्या गोष्टी सांगाव्यात अशी प्रार्थना. गुरुराया तेवढं आमच्यावरती कृपा करा. मित्रसह नावाचा इक्ष्वाकू वंशातला राजा अरण्यामध्ये शिकारीसाठी गेला. तेव्हा 2 राक्षस बंधू तिथे होते.
एकाला मारलं, एक मायावी रूप धारण करून निष्ठून गेला. आता बंधूची हत्या माझ्या त्यांनी केली, राजांनी त्याच्यावर चूल उगवायचा म्हणून तो मनुष्य रूप धारण करून राजाकडे गेला, विश्वास संपादन केला आणि तो त्याच्याकडे स्वयंपाक्याचं काम करू लागला. आता हा त्या ठिकाणी गेलेला आहे. श्राद्ध होतं, वशिष्ठ गुरु जेवायला आले. त्यांनी पानात नरमास शिजवून घातला. वशिष्ठ रागवले. 12 वर्ष ब्रह्मराक्षस ऋषीला शाप दिलेला. त्यांनीही उलटा गुरूंना शाप देऊ नका, माझा काहीच दोष नसताना तुम्ही मला शाप कसा देता? परंतु त्याच्या पत्नीने अडवलं. राजाने ते पाणी थांबलं. पत्नीचं कार्य सतत पतीला दोष देणं असतं. कुठे त्याचं त्या ठिकाणी काय घडतंय, काय जीवन आहे, कशासाठी काय चाललंय याचे ज्ञान हवंय, श्रद्धा हवी आहे. पतीला सांगितलं असं करू नका. एक दोष घडला असेल तर दुसरा दोष परत निर्माण करू नका. गुरूंना शाप शिष्याने द्यायचा नसतो. तेव्हा ते पाणी त्यांनी आपल्या पायावर टाकून दिलं. त्याच्यामुळे त्याचे पाय काळे करून झाले, म्हणून त्याला कल्माशपात राजा म्हणून लागले. मग त्याला त्यांनी उपशाप दिला, 12 वर्ष तू परत ये, 12 वर्षांनी तुला पुन्हा मूळ स्वरूप प्राप्त होईल. तो वनामध्ये राहू लागला. वनामध्ये सगळ्या ब्रह्मराक्षसाच्या क्रीडा सुरू झाल्या. नरमास खाणं, पशुमास खाणं, असं सगळं करायचं. शेवटी त्याला त्या ठिकाणी एक ब्राह्मण जोडपं दिसले. त्यांनी विचारलं, ते बघायला लागले आणि त्यांनी तिच्या पतीला धरलं आणि मारायला लागला. तेव्हा त्यांनी खूप काकुळतीने विनंती केली, बाबा रे, असं काही करू नकोस रे. तू मूळचा राजा आहेस, मित्रसह राजा आहेस, कल्माशपाद आहेस, अजून दोष वाढवू नको. तेव्हा त्यांनी काही ऐकलं नाही. त्याला मारलेलं आहे आणि तिने त्या ठिकाणी त्याच्या अस्थी बरोबर सहगमन केले. तेव्हा ती म्हणाली, तिथे तिने शाप दिला, राजा 12 वर्षांनी मनुष्य रूपी पण मदयंती जवळ म्हणजे पत्नी जवळ बघून लागलाच की ताबडतोब मरशील. अशा पद्धतीने तिने शाप दिला. ती सती गेली. कालांतराने राजा परत आलेला. सर्व हकीकत राणीला सांगितली. ब्रह्महत्येचं पातक घडलं. अनेक तीर्थयात्रा, दानं केली, व्रत केली, पण हत्या नष्ट होईल. एक दिवस मिथिला नगरीत बाहेर राहून थकला असताना गौतम ऋषींची भेट झाली. ब्रह्महत्येवर उपाय सांगा. तेव्हा त्यांनी सांगितलं, बाबा रे, महाबळेश्वरला जा, गोकर्ण महाबळेश्वरला जा, तुला मार्गदर्शन मिळेल, उपदेश. गौतमांनी सांगितल्याप्रमाणे तो गोकर्णला गेला. तेव्हा एका झाडाखाली होता. तेव्हा एक चांडाळी स्त्री तिथे आलेली आहे. कुरडत आली आहे, वृद्ध आहे, आंधळी आहे, कुष्ठरोगी आहे, शरीराला दुर्गंधी येते, अंतकाळाला असं दिसतंय. तेव्हा या पापिणीला घेऊन येण्यासाठी तिथे साक्षात शिवदूत आलेले, शिवलोकी नेलेले. हा कसं काय म्हणाले असं वेगळं ते मला सांग. स्त्री पूर्वजन्मी ब्राह्मण कन्या, सौदामिनी नाव होतं, सुंदर आणि गर्विष्ठ होती, उपवर होती. वडिलांनी ब्राह्मणाशी विवाह लावून दिला. थोड्या दिवसात पती गेला, व्यभिचारी झाली, वारीत टाकलं गेलं. एका वाण्याशी विवाह झाला. तिथे दुराचारी बनली, मद्यमास सेवन करून मत्त झाली. एकदा नशेमध्ये बकरा समजून वासराला मारलं, शिंकाळ्यात ठेवलं. दोघांनी ते मांस खाल्लं. सायंकाळी
शुद्ध शुद्धी आली, खरा प्रकार समजला, पश्चाताप झाला, शिवशिव म्हणू लागली. अज्ञानाने पाप घडलं, पतीला कळू नाही म्हणून वासराचं मुंडकं हड मास कातड तुडून टाकलं, वाघाने वाचून नेलं, मग गोभाटा केला. कालांतराने मृत्यू पावले, नरकात केली, यातना झाल्या, स्वैराचार आणि कामवासनेने मती भ्रष्ट होत असते. म्हणून आपला आचार शुद्ध राहिला पाहिजे. कुठेही असो, कोणत्याही स्थितीत असो, आपल्याला आचार धर्म हा पाळायला पाहिजे. पुढे चांडाळी त्याला पापामुळे जन्मांध कुरूप झाली, काळी कुट्ट झाली, आई वडील गेले, कुष्ठरोगी झाली, निराधार झाली, भिक्षांदेही सुरू झाली. शिवरात्र गोकर्ण यात्रेला ती त्या ठिकाणी आलेली आहे. भिक्षा मागते, काही वेळेला कोणीतरी बेलाचं पान टाकलं. यामपूजेच्या वेळेला ते पान तिने बघून भिरकावलं, ते शिवपिंडीवरती पडलं. शिव शिव म्हणून दिवसभरचा उपवास, जागरण झालेला, उचित पुण्य घडलं. महाशिवरात्रीच्या दिवशी तिच्या हातून हे सगळं घडलं. ती निर्मल पवित्र झाली. त्यामुळे शिव प्रसन्न झाले. त्यांच्या आज्ञेने शिवलोकी गेले. शिवदूतांनी तिच्यावर अमृत सिंचन केलं, दिव्य देह झाला, शिवलोकी गेले. ही मित्रसह राज्याची गोष्ट भागवतात किंवा महाभारतात सगळीकडे आली. तीर्थयात्रेमुळे पापाचं क्षालन होत असतं. पाप करणे कोणती असतात? तर नरमास भक्षण करणं, मांस भक्षण करणं, प्राणी हिंसा करणं, ब्राह्मण हत्या करणं ही महापाप आहे. व्यभिचार हेही पाप आहे. मित्रसह राजा शाप देणार, वसिष्ठांना पत्नीने अडवलं, परावृत्त केलं. साध्वी स्त्रीला पतीला सन्मार्गाला आणू शकतात. धर्मचारणीचा हा गुण शिवशिव म्हणून सौदामिनीच्या हातून पुण्यकर्म म्हणजे नामाला. या ठिकाणी औचित काही घडलेलं कर्म ही मनुष्याचा उद्धाराला कारणीभूत ठरू शकतं, हे लक्षात घ्यायचं. तीर्थयात्राच्या ठिकाणी देवशक्ती, संतांची शक्ती एकवटलेली असते. जीवाची पापवृत्ती नाहीशी होऊ शकते, सत्प्रवृत्ती वाढू लागते. सत्प्रवृत्ती जीवाची असेल तर ती टिकायला पाहिजे, वृद्धिंगत होणं आवश्यक आहे. सामान्य मनुष्य कर्म फळाच्या अपेक्षेने करीत असतो. अल्प स्वल्प कर्मात महापुण्य असतं हे समजलं की जीव मात्र तिकडे वळतात. पर्यायी हेतू समाजाला सुख शांती लागेल, सुख होईल हाच हेतू आहे. भागवतात अजामिळासारख्याची गोष्ट सुद्धा आले, नारायण नामाचं महत्व आहे. अशा प्रकाराने त्यांनी त्यांना तिथलं स्वरूप सांगितलं. राजा तू तिथे जा, शिवाची उपासना कर, चिंतन कर आणि तुझा उद्धार तू करून घे. अशा प्रकारचा विचार त्यांनी त्यांच्या पुढे मांडलेला आहे. पुढे स्वामी महाराज, श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज हे गोकर्ण निघाले आणि कुरवपूरला आले. कुरवपूर येथे कुटुंब होतं. इथे त्या कुटुंबात स्त्रीची मुलं जगत नव्हती. नवसायास करून पुत्र झाला, परंतु तो मंदमती बुद्धीचा होता. ब्राह्मण गेला. ती स्त्री त्या मुलाला कंटाळली, लोक दूषण देऊ लागले, सर्वजण हेटाळणी करू लागले. वडील वैदिक होते आणि मुलगा मात्र मंद बुद्धीचा. याचं वाईट वाटत होतं, काय करावं एकदाकडे. शेवटी ती एक दिवस कृष्णेवरती जीव देण्यास गेलेली. तिथे
श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांची भेट झाली. शनी प्रदोष शिवपूजा याचं महत्व त्यांनी त्याला सांगितलं. आत्महत्या करणं निंद्य आहे, प्राप्त भोगे भोगून सांगावं, आणि यासाठी शनी प्रदोष शिवपूजा याचं महत्व सांगितलं. भक्ती आणि श्रद्धा वाढावी म्हणून ही गोष्ट. उज्जैन नगरीमध्ये चंद्रसेन नावाचा राजा आहे, मणिभद्र त्याचा मित्र. त्याच्याजवळ शंकरांनी दिलेला परिसाचा गुण असलेला चिंतामणी होता. त्या मण्यासाठी काही राजे तिथे एकत्र येऊन उज्जैन नगरीवरती स्वारी केली. त्यावेळेला शनी प्रदोष होता. राजा महाकालेश्वर मंदिरामध्ये शिवपूजा केली. काही गवळ्याच्या मुलांनी पाहिलं आणि त्यांनी दगड मांडून गवळ्याच्या पोरांनी शिवपूजा केली. एक मुलगा त्यात इतका रमला की सायंकाळ उलटून गेली तरी तो घरी गेला नाही. तो मुलगा तसाच बसून होता. शोधत शोधत त्याची आई आली, पूजावर चढली आणि त्याला मारला. तो मुलगा रडू लागला, बेशुद्ध पडला. भक्तिभावाने भगवान शंकर हे प्रसन्न. मुलाला दर्शन झालं, शिवालय रत्नजडीत झालं. मुलाच्या सांगण्यावरून आईला क्षमा केली. त्यांच्या वंशात नारायणाचा अवतार होईल सांगितलं. त्या मातेने शनी प्रदोष शिवपूजा केलेली. नारायण अंश अवतार होणार असा आशीर्वाद दिला. शिवालयाचं तेज इतकं होतं की नगरीवर चाल करून येणारे राजे वैर सोडून मित्रत्वाच्या भावनेने चंद्रसेन राजाला भेटायला. सर्वांनी त्या गवळ्याच्या मुलाची भेट घेतली. त्याची भक्ती आणि प्रभाव पाहून राजाने संपत्ती आणि प्रदेश देऊन त्याला राजा केले. यती श्रीपाद यतींनी ब्राह्मण स्त्रीला ही गोष्ट सांगितली. शनी प्रदोष करायला सांगितला आणि शंकरांची पूजाही करावी. तेव्हा तुला माझ्यासारखा पुत्र होईल, इच्छा पूर्ण होईल. मग त्या अज्ञानी मंदमती असलेल्या मुलाच्या मस्तकावरती हात ठेवला. तो महाज्ञानी झाला. याच्यातून एकच कळतं, देवभावाचा रूप केला. सद्भावनेने केलेली पूजा कधी व्यर्थ ठरत नाही. गवळ्याच्या मुलाला साधेपणा आणि सच्चेपणा होता. त्यामुळे चंद्रसेन राजाने महाकालेश्वराची पूजा करून त्याला प्रसन्न करून घेतलं. त्यापेक्षा मुलावर जास्त प्रीती शंकरांची झाली. शंकरांनी मुलांनी दगडगोटे करून शिवालय बनवलं होतं. पुढे वेल फुलं शोधत बसले नाही. मुलांचा निष्पाप सरळ भाव होता. तन्मय म्हणून अर्चन केलं. सकाम भक्ती नव्हती. मुलांची आई आली, पूजा उधळली. हे सगळं केलं. मुलगा मूर्छित झाला. तन्मय तल्लीन झाला आणि भावाच्या कल्पना सृष्टीचा नाश केला. दया आली शिवाला. रत्नमय शिवमंदिर निर्माण झालं. आई न रागवता, आईला न रागवता वरदान दिले. अशा प्रकारचं हे भगवंत सर्वव्यापी आहे. हा उपवास, पानं, फुलं, सामग्री काय का करायचं असं आपल्याला वाटतं. तर ईश्वर सर्वव्यापी असला तरी भक्त तसा सर्वव्यापी नसतो. आणि म्हणून ईश्वराच्या ठिकाणी भक्तासाठी प्रसन्न होणारे ईश्वर विशिष्ट साकार सगुण साकार मर्यादांचं बंधन असतं. सर्व सृष्टी पंचमहाभूतात त्रिगुणात्मक आहे. तिला काही नियम आहेत, ते अबाधित आहे. देवतांच्या गुण सगुण रूपाची शक्ती विशिष्ट गुणानुसार कार्य करीत असते. सृष्टीत गोंधळ नसून सुसूत्रता आणि सुबद्धता आहे. प्रत्येक गोष्टीला स्थळ काळाची अपेक्षा असते. देवतांचं कार्य विशिष्ट स्पंदनात्मक आहे. त्यांच्या कार्याला अनुकूल संवेदना त्या ठिकाणी होते. पूजा सामग्री किंवा शब्दोच्चारांनी मिळतील त्या सर्व गोष्टी देवतेला प्रिय असतात. या सर्व दैवी नियम आहे.
पूर्वीच्या ऋषींनी या सर्व प्रकारचे प्रयोग केलेले आहेत, तर त्या प्रयोगानुसारच याचे अनुभव आहे. आणि म्हणून शंकरांना सोमवाराचं व्रत, सोमवार, शनी प्रदोष, शिवरात्र, जल बेल शुभ्र फुलं ही आवडतात. शास्त्र संबोधन प्राप्त होतं. यानुसार भक्ती पूर्वक आराधन करावं, यासाठी पूजा विधी, श्रद्धा, भक्ती, संकल्प महत्वाचा आहे. या सर्वावर भक्तिभाव असणं आवश्यक आहे. अशा प्रकारचं कार्य त्यांनी केले. श्रीपाद वल्लभ कुरुपूरमध्ये राहतात. अग्रह म्हणून कुरुपूरचं वर्णन केलं. श्रीपाद वल्लभांच्या इथे एक धोबी येत असतो. हा धोबी रोजच्या रोज यायचा, गुरूंची सेवा करायचा आणि जायचा. आणि तो एक दिवस आला, दुपारच्या वेळेला कपडे वगैरे घेतले, कृष्णेवरती गेला. तिथे राजा आला होता. राजा आपल्या महिलांसह राजा आले. तिथे जलक्रीडा त्यांनी पाहिली, राजवैभव बघितलं आणि त्याच्या मनामध्ये असं काय भाग्यवान राजा, तेवढी पुण्याई त्यांनी केली, देवाची चांगली आराधना केली म्हणून एवढं सुख त्याला मिळालं. मी इतके कष्ट करतोय, सगळं व्यर्थ जात आहे की काय? श्रीपादांनी त्याच्या मनातले भाव जाणले. त्याला ते म्हणाले, तो आला परत नदीवर, कपडे वाळत टाकले आणि तो विचारलं, काय रे बाबा, काय मनात आहे? मनातलं जाणून विचारलं, तुला राजवैभव भोगायचंय ना? मग तुझी इच्छा पूर्ण होते, नाही तर पुढील साधनेमध्ये अतृप्त वासनांचा अडथळा असतो, हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून त्याला म्हणाले, काही हरकत नाही, तुझं त्या ठिकाणी त्याच्या मनाची इच्छा निर्माण झाली आहे, ते तरुणपणाचे भोग आहे, आता हा बुद्ध झाले. तेव्हा गुरूंनी तुझे लवकर भोग संपवायला सांगितले आणि मग तो देह धोब्याने सोडलेला आहे. आणि तो राजाच्या वंशात नेंच कुळात गेला. पण जाताना त्यांनी प्रार्थनाही केली, गुरु महाराज, माझ्या त्या जन्मात का विना, शेवटी का विना, तुमची माझी परत भेट होऊ दे. तेव्हा त्यांनी सांगितलं, मी नरसिंह सरस्वती म्हणून संन्यासी रूपात तुला भेटेन, तुला तिथे ज्ञान प्राप्त होईल. त्याप्रमाणे गुरु महाराज त्या ठिकाणी राहिले. तो निघून गेलेला आहे. अन्यथा आकाश त्याप्रमाणे तो त्याचा देह पडला आणि मग तो तिथून लेच कुळामध्ये जन्माला आलेला. श्रीपाद वल्लभ श्रीपाद श्री वल्लभ दत्तात्रय स्वेच्छेने लोकोत्तरासाठी अवतार घेतला. परीटावर त्यांनी कृपा केली, परंतु त्याचे प्राण गेले. वरवर पाहता चमत्कारिक वाटत, पण साधक आपल्या भावनांनी वासनांनी बद्ध असतो. त्याला ओलांडून गेल्याशिवाय निवृत्ती मार्गावर पुढे जाता येत नाही. वासना दडपून टाकणं, मनाने वासनांचा विषयांचा ध्यास करणं हा मिथ्याचार आहे. मोक्ष मार्गावर इंद्रियांचे विषय पुरवावेत की पुरवू नये असा प्रश्न आहे. सुटका कोणत्या मार्गाने होईल? जीवाच्या ठिकाणी दोन बाजू आहेत, एक बाह्य आणि एक अंतरंग. गीतेतून भगवंतांनी समतोल असा निष्काम अनासक्त कर्मयोग सांगितला. समाजातील अनेक स्वभाव आणि स्वभाव धर्म यास अनुसरून त्याला येणारे विहित कर्म आणि सहज कर्म करावं. ते निस्वार्थपणे करणं, ईश्वरार्पण बुद्धीने करावं. सर करू नये, गर्व करू नये, मी करता मी भोगता मी म्हणू नये. भगवंत माझ्याकडून करून घेतोय ही त्याची काहीतरी योजना. कर्तृत्वाचा अभिमान आणि भोक्तृत्वाचा अभिमान जीवाने धरू नये, भगवद्गीता हे सांगते. आणि म्हणून हा आजचा स्वामींच्या समोर एक साधा धोबी आहे, शिष्य आहे, अनन्य भक्त आहे, पण विवेकाने इंद्रिय भोग आणि
वैभव क्षणिक असतात त्याची प्रचिती घेण्या इतका तो प्रगल्भ नव्हता. आणि म्हणूनच राजाचं वैभव आणि आपलं दुःख यांच्या तुलनेमुळे गुरुसेवेत मन विचलित होण्याचं त्या ठिकाणी अवस्था होती. या फरकाला आत्मज्ञान होण्याची स्थिती नव्हती. यासाठी पुढील जन्म संतुष्ट करून त्याचं कर्म निश्चित केलं. विषयाचं सुखदुःख सर्व अनुभव याले पाहते. त्याला आत्मज्ञान म्हणून श्रेयस्कर असल्याने त्यांना अनुग्रह केले. गुरूंचा केवळ अधिकार आहे जन्मवृत्तीवर विजय मिळवतात, स्वतःचाच नाही तर शिष्याचा सुद्धा, असं लक्षात येतं. असे अवतारी पुरुष स्वयंसिद्ध असतात. कुठेही जन्म घेताना किंवा निजानंदात व्यक्त राहण्यासाठी स्वतंत्रपणे असतात. इतरांचे जन्म त्यांच्या पूर्व संचिताप्रमाणे प्रकृतीच्या हातातील किंवा कलसूत्री भावजीप्रमाणे असतात. त्यामुळे या ठिकाणी हे स्वरूप दिसून येतं. अशा प्रकाराने